अतिवृष्टीमुळे सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे, मंत्री हसन मुश्रीफ. जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक. धरणातून विसर्ग वाढला, नदीकाठच्या नागरिकांना सूचना देण्याचे निर्देश. कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे असे निर्देश महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता एच.जी. मुंगिलवार, कागल राधानगरी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले की हवामान खात्याने 17 ते 21 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सतत पाऊस सुरू असून राधानगरी व काळंबावाडी धरणातून विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना वेळेत सूचित करावे. नदीकाठच्या ग्रामस्थांना आवश्यक सूचना योग्य वेळी पोहोचवून जीवित व वित्तहानी टाळण्याचे निर्देश त्यांनी दिले. दररोज पडणारा पावसाचा अहवाल, धरणातून होणारा विसर्ग, नद्यांची पाणी पातळी आणि अलमट्टीतून होणाऱ्या पाण्याच्या विसर्जनाचा आढावा त्यांनी घेतला. जिल्हाधिकारी अमोल येडके आणि जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची तयारी व केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.